या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिले, एका सभागृहाची लांबी आणि रुंदी दिलेली आहे. त्या सभागृहामध्ये आपल्याला फरशा बसवायच्या आहेत आणि त्या फरशीची बाजू जी आहे ती अर्धा मीटर लांबी आहे त्याची. तर सभागृहाचे क्षेत्रफळ आपण काढून घ्यायचं. आता सभागृह 28 मीटर लांबी आहे आणि रुंदी 10.5 मीटर आहे, म्हणजे सभागृह आयताकृती आहे. आयताचे क्षेत्रफळ काय असते मग, लांबी गुणिले रुंदी, म्हणून काय इथे येईल 28 गुणिले 10.5. हे झालं सभागृहाचं क्षेत्रफळ. त्यानंतर मित्रांनो आता फरशीचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचंय. तर फरशीची बाजू किती आहे, अर्धा मीटर आहे. अर्धा मीटर म्हणजे काय 0.5 गुणिले 0.5, कारण चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असते, बाजूचा वर्ग असते. आता या दोघांचा करायचा भागाकार. भागाकार केल्यानंतर बघा, हा पॉइंट काढून टाकायचा आणि वर एक शून्य देऊन टाकायचा. 280 झाली वर. त्यानंतर हा पॉइंट काढून टाकायचा इथला खालचा आणि वरचा एक पॉइंट काढून टाकायचा. तर खाली मग काय येईल 5 गुणिले 5. आता बघा 5 एक 5, 5 5 25, 5 सक 30, 5 एक 5, 5 दुने 10, 5 एक 5. त्याच्यानंतर मग काय येईल 56 गुणिले 21. आता यांचा जर गुणाकार केला तर तो किती येईल 1176. म्हणजे त्या सभागृहामध्ये किती फरशा लागल्या, 1176 फरशा लागतील. आवडलं तर लाईक करा.